उपराजधानीत पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे। नंदनवन हद्दीतील एका कॅफेमध्ये मध्यरात्री तरुणांच्या 2 गटात जोरदार हाणामारी झाली। किरकोळ वाद रागात बदलताच एका गटाने कॅफेला आग लावली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार रात्री 2 वाजेच्या सुमारास कॅफेमध्ये तरुणीची पार्टी सुरू होती। सुरुवातीला झालेला किरकोळ वाद शिवीगाळात आणि नंतर दांडगिरीत बदलला। संतापलेल्या आरोपी गटाने रागाच्या भरात कॅफेला आग लावल्याचे पोलीस तपासात समोर आले। या प्रकरणी फिर्यादी ऋषिकेश वाघमारे यांच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी फैजल शेख व 7 ते 8 साथीदारांविरोधात नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे तपास करत आहेत। नागपूरमध्ये पडदे लावलेल्या कॅफे संस्कृतीमुळे तरुणांमध्ये आकर्षण वाढत असून सोशल मीडियावर अशा कॅफेंचे व्हिडिओ आणि रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। या घटनेमुळे अशा कॅफेच्या सामाजिक आणि कायदेशीर बाबींवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत।